नमस्कार मित्रांनो, जय क्रांती। आज आपल्यासमोर एक विषय घेऊन आलोय। त्या विषयामध्ये आज जो मोसम आहे तो मान्सूनचा मोसम आहे, लागवडीचा मोसम आहे। झाडे रोपे याविषयी आज निसर्गाविषयी बोलू। आता प्रशासनाला माझा एक प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र शासनामध्ये वन विभाग म्हणून एक विभाग आहे, त्याला आपण स्थानिक तालुक्याच्या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहेत। त्यांच्या नियुक्त्या काय आहेत? वन परिक्षेत्र म्हणून अधिकारी नेमला जातो, ज्याला RFO म्हणलं जातं। वन विभाग कार्यालयात या लोकांची नेमणूक असते। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वन अधिकारी म्हणून असतो, यांच्यावर वाच करण्यासाठी, कामकाज पाहण्यासाठी। तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जेवढे बी तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये वन विभागाचं कार्यालयच आढळून आलेलं नाही। आता गेवराई शहरातील वन विभागाचं कार्यालय हे मात्र चोरीला गेलं का काय, हा मोठा संशय या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मागील बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय की वन विभागाचं कार्यालयच आपल्याला सापडत नाही। मग कितीतरी मान्सून होऊन गेले आणि कितीतरी मान्सून येऊन गेले, कर्मचारी आणि त्यांचे ऑफिस हे मात्र आजपर्यंत आढळून आलेलं नाही। ही दुर्दैवी बाब आहे। मित्रांनो, आपला शेतकरी, आपला सरकार हे मात्र निसर्गाच्या अनुषंगाने काम करण्याची धोरणं आखीत असताना आपल्याला वन विभागाचं कार्यालयच आढळून येत नाही, किंवा माझ्या माहितीस्तव ते चोरीलाच गेलेलं आहे, ते सापडतच नाही। सर्वसामान्य शेतकरी लोकांना किंवा गरजू लोकांना ह्या मान्सूनच्या काळामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही झाडे रोपे लावायची असतील तर यांच्याशी संपर्क साधायचा कसा? आता महाराष्ट्र शासनाने वन विभागाचे ऑफिसचे नंबर दिलेले आहेत, ते सगळे लँडलाईन आहेत। मग यांना आपण फोन लावून पाहिलं तर यांचे फोन लागतात काही ठिकाणी, मग ते फोन नंबर जे चालू आहेत लँडलाईनचे ते मात्र उचलायला कर्मचारी गैरहजर आहेत। आणि आपण जर स्थानिक लेवलला तालुक्याच्या ठिकाणी पाहिलं, ह्या वन विभाग कार्यालयाला भेट द्यायची म्हणलं तर त्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी आढळून येत नाही। ही मात्र बोंबाबोंब आहे या शासनाची। हे शासन तर सांगता आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करू, सर्वसामान्य लोकांचे कार्य करू, आणि मात्र या ठिकाणी कुठलंच वन विभागाचं कार्यालय आजपर्यंत आम्हाला पाहायला मिळालं नाही। का ह्या वन विभागाचं कार्यालय कुठल्या वनात लपून बसलंय का वनात याची नेमणूक केली आहे, हाच मोठा प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे। सर्वसामान्याच्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला असं भासून येतं की ह्या वन विभागाचं आपल्याला काहीही देणं घेणं नाही, पण महाराष्ट्र शासन, भारत शासन याच्यासाठी आपल्याला शासकीय नियमावलीत अगदी माफक दरामध्ये रोपे दिले जातात या वन विभागाच्या मार्फत। मग आपल्याला झाडं कोणते लावायचे याची सुद्धा आपण मागणी करू शकतो। बरं, ह्या वन विभागाने आजपर्यंत किती भ्रष्टाचार केला, किती झाडे लावली, किती जगवली, किती जिवंत आहेत, आणि त्या जिवंत झाडाला आजपर्यंत किती खर्च झाला याबाबत कुणी विचारणा करणार आहे का? जर यांचे कार्यालय चालू नसेल, यांच्या कार्यालयाला फलकं नसतील, आणि यांच्या कार्यालयातून कुठलेच शेतकऱ्याच्या हिताची कामं होत नसतील, सर्वसामान्य लोकांची कामं होत नसतील, किंवा वन विभागाने जी रचना केली आहे की वन संवर्धन वाढलं पाहिजे, तर यात मात्र शंका निर्माण होतीये। आपल्या देशामध्ये एवढी अराजकता माजलेली असताना कुणाचंही लक्ष या वन विभागाकडं आतापर्यंत आढळून आलेलं नाही, किंवा जर आलेला असेल तर कोणी प्रकटपणे ह्या विषयावर बोललेलं नाही। मित्रांनो, आपण लक्ष देऊन पहा
की आपल्या आजूबाजूला जे झाडं लागतात हे सगळं वन विभागाच्या मार्फत लागले जातात. यांना आपण मागितलेले झाडं यांना आपल्याला द्यावा लागतात. पण मात्र हे फक्त कागदपत्री व्यवहार चुपे होताना या ठिकाणी दिसून येतात. मग प्रशासन यांना पगार देत नाही का? यांच्या नेमणुका ज्या केलेल्या आहेत प्रशासकीय, या मात्र फक्त गलेल्या पगारी उचलण्यासाठी आहेत का? हा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय की वन विभागाचे कुणी मंत्री असेल, वन मंत्री कुणी असेल तर कान देऊन ऐका वन मंत्री साहेब, आमच्या बीड जिल्ह्यामधले वन विभाग कार्यालय पूर्णपणे गायब झालेले आहेत. कुठल्या वनात जाऊन ते लपवलेले आहेत हे मात्र आजपर्यंत आम्हाला सापडलेलं नाही. कृपया आपण ते सापडून द्यावेत. प्रशासन मात्र इतक्या हलगर्जीपणाने लक्ष देतंय की या सर्वसामान्य माणसाचा आणि कुठल्या क्षेत्रातला अधिकारी, कुठल्या क्षेत्रातला मंत्री आपले काम दाखवताना दिसून येत नाही. झोपलेली जनता आणि माजलेलं अराजकता राजकारण यामुळं प्रशासकीय व्यवस्था भोंगळी नसताना दिसत आहे. हा मोठा शोकांतिकेचा भाग आहे. या प्रशासनाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. मी बीड जिल्हा अध्यक्ष लोकक्रांती सेनेचा या वतीनं या वन विभाग कार्यालयाचा आणि वन विभाग मंत्र्याचा मी जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. अशा वन विभागाकडे कुणाचंही लक्ष नाही, अशा भोंगळ कारभाराकडे कुणाचंही लक्ष नाही. मला पडलेला प्रश्न म्हणजे सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे, तळागाळातला प्रश्न आहे. आणि मी सांगतोय म्हणूनच नाही तर आपण सुद्धा आपल्या शहराभोवती, आपल्या शहरामध्ये वन विभागाचं कार्यालय चालू आहे का नाही हे जाऊन तपासा. मग आपल्या लक्षात येईल की बाबा हो, हा बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे. कितीतरी वर्ष झालं मी पाहतोय माझ्या घराच्या बाजूलाच वन विभागाचं कार्यालय आहे. ते मात्र वर्षानुवर्ष बंद असतं आणि फक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशीच हे ऑफिस खोलले जातात आणि तेवढ्याच अर्धा एक तासासाठी हे प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी येतात, आपला राष्ट्रध्वज फडकतात आणि आनंदात नाचतात, गातात आणि निघून जातात. ही दुर्दैवी बाब आहे. सर्वसामान्याला मदत करण्यासाठी, वन संवर्धन वाढवण्यासाठी ह्या कार्यालयाची नेमणूक केलेली असताना देखील इथं माफक दरामध्ये सर्वसामान्य जनतेला रोपे दिले जातात. वृक्ष लागवडीसाठी, वृक्ष संवर्धनासाठी इथून कार्य केलं जातं आणि वृक्ष वाचावेत आणि त्यांची निर्मिती सर्वाधिक व्हावी या हेतूने ह्या कार्यालयाची नियुक्ती प्रशासनाने केली असताना हे मुजोर कर्मचारी आपले वन विभाग कार्यालय चालूच ठेवत नाहीत, हे बंद असतात. ही मात्र दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्र शासन वन विभाग मात्र डोळे झाकून बसलेला आहे. माननीय वन मंत्री साहेब, आपण आता तरी डोळे उघडा आणि भ्रष्टाचाराचा घडा आता तरी फोडा आणि ह्या वन विभाग कार्यालयाला आत्ता तरी चालू करा बाबा हो. कारण हे बंद पडलेले आपले कार्यालय मात्र चोरीला गेले का आपण कुठल्या वनात नेऊन लपावून ठेवले. आमच्या तर बीड जिल्ह्यात तुमचा वन दिसला नाही, पण तुमच्यासारखे असे भिकारचोट राजकीय लोक आणि प्रशासकीय लोक बसून जर आमच्या बीड जिल्ह्याला खाणार असेल तर ही बाब मात्र दुर्दैवी आहे. तरुण पिढींचं कुठेही लक्ष नाही. राजकीय लोकांचं याकडे दुर्लक्ष आहे. अहो, वन विभाग म्हणजे तुमच्या आमच्या जीवाचा खेळ मांडलेला आहे. तुम्हाला सांगतो, वन विभागाने आपल्याला झाडं लावणं गरजेचं असतं, त्याचं संगोपन करणं गरजेचं असतं, झाडांचं रक्षण करणं त्यांचं काम आहे, झाडं वाढवणं त्यांचे काम आहे. याच्यातून आपल्याला ऑक्सिजन निर्मिती होती, पृथ्वीचा समतोल राखला जातो, निसर्गाचा समतोल राखला जातो, पाण्याचा समतोल राखला जातो. मात्र या वन विभागाने आतापर्यंत हजारो करोड रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. यांनी लावलेले झाडं आतापर्यंत कुठेही जिवंत दिसलेले नाहीत. फक्त यांचे मस्टर भरून यांनी हजारो लाखो करोड रुपये कमावलेले आहेत. फक्त शासनाचा निधी या ठिकाणी वापरतात, शासनाला खर्च दाखवतात.
पण ऍक्च्युअल खऱ्या परिस्थितीमध्ये यांचे प्रशासकीय कार्यालय आतापर्यंत कधीही उघडलेले ह्या बीड जिल्ह्यामध्ये मी स्वतः पाहिलेले नाहीत. इतरही जनतेने ते पाहिलेले असतील किंवा नसतील. हे आपल्या आपल्या शहरामध्ये आपण जाऊन पाहावं की वन विभाग कार्यालय चालू असतो का, त्या ठिकाणी कर्मचारी असतो का आणि त्यांचे कामकाज कशा पद्धतीने चालते. सर्वाधिक खर्च हे फक्त संवर्धनासाठी केला जातो आणि तो मात्र ह्या ठिकाणी अक्षरशः भोंगळ पद्धतीने हा पैसा वापरला जातो. याला कुणीही मालक उरलेला नाही. प्रशासनाने याच्यावर त्वरित तात्काळ दखल घेत या प्रशासकीय व्यवस्थेला जाब विचारला पाहिजे. का रे बाबा हो, प्रशासनाची तुम्ही पगार खाता गलेलट्ट आणि निबरगट्ट मगरी सारखे तुम्ही आपल्या घरामध्ये बसता, आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये बसता, नोकऱ्या तुम्ही प्रशासनाच्या करता आणि खाजगी व्यवसाय तुम्ही चालवता. याकडे सुद्धा प्रशासनाचं व्यवस्थित लक्ष असणं गरजेचं आहे. मात्र ह्या प्रशासन व्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झालेला आहे की वन विभाग मात्र या ठिकाणी काय करतं. सर्वसामान्य जनतेशी खेळण्याचं काम हे लोक या ठिकाणी करीत आलेले आहेत. मित्रांनो, मी लोकक्रांतीच्या वतीनं हा आवाज उठवतोय की वन विभाग कार्यालय नेमके आमच्या बीड जिल्ह्यातून गायब झाले का वनात कोणत्या जाऊन लपवले, हा मात्र शोधण्याचा विषय आहे. आता तरी प्रशासन जागा होईल का, हा माझा सवाल आहे. मित्रांनो, आपण मला सहकार्य करा आणि वन विभाग कार्यालय सापडून द्या आणि आम्हाला ह्या पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी, ह्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूपच आवश्यकता आहे. मित्रांनो, आम्हाला रोपे द्या. हे पावसाळा चालू आहे, हा मान्सूनचा विषय आहे. ह्या मान्सूनमध्ये झाडे लावली तर ते जगतील, काही उगवतील आणि येणाऱ्या पिढीला ते आशीर्वाद रूपी ऑक्सिजन देतील. एवढीच कृपा करावी आणि फक्त मनुष्यवादापासून तुम्ही आमचा जीव वाचवा, आम्हाला ऑक्सिजन द्या, आम्हाला झाडे द्या आणि ते झाडे आम्हाला जगवू द्या. असंच आम्हाला प्रशासन पाहिजे. असं निबरगट्ट आणि लुटारू प्रशासन आम्हाला पाहिजे नाही. मी आपल्याला वारंवार विनंती करतो प्रशासनाला, साहेब, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा वन विभाग कार्यालयातून होतो. तो त्वरित चौकशी करून त्याच्यावर कठोर अंमलबजावणी करणं फार गरज आहे, काळाची गरज आहे. जय क्रांती, जय हिंद, जय मित्रांनो.